असं मला काहीच बोलता येत नाही आता, पण मी हे सर्वात प्रथम भारतीय न्याय व्यवस्थेचे खूप आभार मानते आणि माझा विश्वास आहे की मला नक्कीच न्याय मिळेल. म्हणजे 3-4 महिने गेलेले आहेत मध्ये, त्याच्यामध्ये मी काय सफर केले हे मी नाही शब्दात सांगू शकत कोणालाच, किंवा माझ्यासोबतचे जे आहेत. खूप खूप वाईट काळ होता, खूप घाणेरडी परिस्थिती होती आणि खूप सफर केलं गेलेलं आहे. म्हणजे बेसिक जो FIRचा हक्क आहे आपल्या सगळ्यांचा, तो पण बेसिक मिळालेला नाही आणि तो बेसिक हक्क मिळवण्यासाठी आतापर्यंत एवढे 3-4 महिने आम्हाला लढावं लागलेलं आहे. अजून कायच अपेक्षा करावी मला समजत नाही. ज्या पोलिसांवर तुम्ही आरोप केले त्या पोलीस जेव्हा तुमच्या घरी आले होते त्यांचं वर्तन कसं होतं? मी आणि माझी मैत्रीण आम्ही रूममध्ये बसलेलो होतो, तर ते डिरेक्टली आमच्या रूममध्ये घुसले, दरवाजा ओपन केला. रूममध्ये घुसून डिरेक्टली आमचे बेडरूम, आमचे कपाट, आमच्या बाथरूम ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या. आमच्या डायऱ्या बघितल्या, रूममध्ये कपाटामध्ये असलेले कपडे, इनरवेअर त्यांनी बाहेर काढले. आमचे फोटोज वगैरे लावलेले आहेत, त्या फोटोजवरून त्यांनी खूप घाणेरड्या कमेंट केल्या. तुम्ही टोळीमधले आहात का? तुम्ही LGBTQ कम्युनिटीमधले आहात का? मग तुम्हाला मुलीच आवडतात का? तुमच्या घरी कोण येतं? तुम्ही मुलांसोबत असं झोपता का? मग तुम्ही मुलींसोबत पण झोपता का? तुझी जात कुठली आहे? तुझं नाव काय आहे? तू चव्हाण आहेस का? मग तू चव्हाण आहेस तर तुझे असेच होणार. तुला बाप नाही तर तुला बिना बापाची तू मुलगी आहेस, हे असं सगळं तिथं बोललं गेलेलं आहे. आता परत परत ते बोलून मला म्हणजे खूपच त्रास होतोय.